जिजाऊ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीसाठी जे करंट अफेअर आहे त्या करंट अफेअरवरचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत. तर जे पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयोगीचे आहेत. चला तर पाहू आपण. पहिला क्वेश्चन, स्वातंत्र्यापासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? म्हणजे आत्तापर्यंत किती जण आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त? तर याचा पर्याय आहे 50, 51, 52 आणि 53. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आत्तापर्यंत 53 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत. दरवर्षी सरोजिनी नायडू जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? सरोजिनी नायडू यांची जयंती. तर त्याचा पर्याय आहे 13 फेब्रुवारी, 2 नंबर 14 फेब्रुवारी, 3 नंबर 15 फेब्रुवारी आणि 4 नंबर 16 फेब्रुवारी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 13 फेब्रुवारी रोजी यांची जयंती साजरी केली जाते. तर आता पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत. नुकतेच गुगलने राज्यातील प्रमुख क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नेतृत्वाखाली खालील उपाय प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्याबरोबर करार केला आहे? तर ते कोणतं राज्य आहे? तर पाहणार आहोत आपण. पर्याय क्रमांक 1 राजस्थान, 2 तमिळनाडू, 3 महाराष्ट्र आणि 4 गुजरात. तर गुगलने कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तर कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? तर महाराष्ट्र राज्यासोबत. महाराष्ट्र राज्यासोबत नुकतेच आत्ताच करार केलेला आहे. तर आता पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत आपण. टॉमटॉम ट्रॉफिक इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात स्लो शहर कोणते? सगळ्यात स्लो जगातील विचारले 2023. तर फेब्रुवारी 2024 रोजी घोषित झालं आहे ते. तर ते कोणतं आहे? तर पर्याय 1 मुंबई, 2 लंडन, 3 न्यूयॉर्क आणि 4 बीजिंग. तर याचं उत्तर आहे लंडन. लंडन हे 13 फेब्रुवारी घोषित झालं आहे. ते जगातलं सर्वात स्लो शहर आहे. तर त्याचा पुढील क्वेश्चन पाहणार आहोत आपण. पाचवा क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2014 मध्ये कोणत्या 2 देशामध्ये UPI सेवांचा शुभारंभ करण्यात आला आहे? कोणते 2 देश आहेत ते? तर पाहू. पर्याय क्रमांक 1 आहे श्रीलंका मॉरिशियस, 2 नंबर आहे भारत श्रीलंका, 3 नंबर आहे श्रीलंका इंडोनेशिया, 4 नंबर आहे सिंगापूर मालदीव. तर याचं कोणतं उत्तर आहे UPI सेवांसाठी? तर याचं उत्तर आहे श्रीलंका मॉरिशियस 1 नंबर. श्रीलंका मॉरिशियस 1 नंबर पर्याय आहे. आता पुढील क्वेश्चन पाहू. 22 फेब्रुवारी रोजी गान सम्राज्ञी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? गान सम्राज्ञी 22 फेब्रुवारीला तो जाहीर झाला आहे. तो कोणाला मिळाला आहे? तर पर्याय आहेत भाऊ कदम, अशोक सराफ, नागराज मंजुळे आणि सुरेश वाडकर. तर याचा उत्तर आहे सुरेश वाडकर यांना 22 फेब्रुवारी 2023ला तो जाहीर झालेला आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत आपण. 7 नंबर. फेब्रुवारी 2024 मध्ये जगातील सर्वोच्च रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? सर्वोच्च रेल्वे पूल 2024ला लेटेस्ट क्वेश्चन आहे, फेब्रुवारीमध्येच झालं आहे ते. तर सर्वोच्च पूल कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय व्यास, चिनाब, सतलज आणि झेलम. हा चिनाब नदीवर फेब्रुवारी मध्ये बांधण्यात आलेला आहे. आता चला पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत करंट अफेअरसाठी. व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने 22 फेब्रुवारी 2024 रोजी कोणते चिन्ह दिले आहे? NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. तर तुतारी, कब्बशी, उगवता सूर्य आणि नांगर या 4 पैकी कोणतं दिलं आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तुतारी. तर पुढील क्वेश्चन पाहणार आहोत आपण.
23 फेब्रुवारी 2024 रोजी श्री मनोहर जोशी सर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? मनोहर जोशी 23 फेब्रुवारी 2024ला, म्हणजे हे पण फेब्रुवारीमधला लेटेस्ट क्वेश्चन आहे. तर त्यांचं वय आता पर्याय आहेत 89, 86, 78 आणि 92. तर त्याचं उत्तर आहे 86, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता तर पुढला क्वेश्चन पाहणार आहोत. बेंगळुरू ओपन ATP चॅलेंजर टूर 2024मध्ये पुरुष विजेतेपद कोणी जिंकले? तर याचं उत्तर आहे साकेत. पर्याय येतं सायमिनी, मायनिनी, सुमित नागल, दोनमध्ये रामकुमार रामनाथ आणि सुनीत नागल आणि पेस भूपती, आणि 4 नंबर आहे राजकुमार रामनाथ आणि साकेत मायनुसी. तर याचं उत्तर आहे 4 नंबर रामनाथ आणि मायनिनी. अकरावा क्वेश्चन पाहणार आहोत आपण. T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा कोणता खेळाडू ठरला आहे? T20मध्ये 10,000 धावा. तर पर्याय आहेत बाबर आझम, विराट कोहली, लिलेस मॅक्सवेल आणि रोहित शर्मा. 11वा क्वेश्चन आहे. तर बाबर आझम याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 पाकिस्तानचा खेळाडू आहे बाबर आझम. अभूतपूर्व उंचीवर गेला आहे. त्याचे चालू असल्याने पाकिस्तान सुपर लीग 2024 दरम्यान एक अमिट छाप सोडली आहे. बाबरच्या उत्कृष्ट कामगिरीने बॅटचे त्याचे अपवादात्मक कौशल्य आणि चातुर्य दाखवले आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत. पुढील क्वेश्चन, नुकतेच कोणते राज्य मंदिरावर कर लादणारे पहिले राज्य आहे? मंदिरावर कर लादणारे कोणत्या राज्याने मंदिरावर कर लादला आहे? तर पर्याय आहेत गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक. याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने मंदिरावर कर लादला आहे. 1 कोटीपेक्षा जास्त महसूल असलेल्या मंदिराकडून 10% आणि 10 लाख ते 1 कोटीच्या बाबतीत 5% कर वसूल करणार आहे हे कर्नाटक राज्य. आता पुढील क्वेश्चन आहे. 14व्या खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 नुसार एकूण 21 पदकासह कोण अव्वल ठरले आहे? 21 खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024ला एकूण 21 पदक. तर आर्मी, कर्नाटका, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश. तर ह्याचं उत्तर आहे आर्मी. खेलो इंडिया हिवाळी गेम्स स्पर्धेमध्ये आर्मीने अव्वल ठरले आहे. 21 पदकं जिंकलेले आहेत. पुढील क्वेश्चन पाहू. नुकत्याच जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटीच्या संचालक बनलेल्या विकसनशील देशातील पहिली महिला कोण आहे? पहिली महिला ऋतू बाहेरी, 2 नंबर राधा रतुरी, गीता बन्ना आणि सोनिया कोकानी. याचं उत्तर आहे गीता बन्ना. या भारतीय अर्थशास्त्रज्ञ गीता बन्ना आहेत. तर पुढील क्वेश्चन पाहू. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या भारतीय राज्यात स्थापित केले आहे? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा 100% पडू शकतो. जागतिक पहिले वैदिक घड्याळ कोणत्या भारतीय राज्यात स्थापित केले आहे? याचे पर्याय आहेत राजस्थान, तमिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश. तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये नुकतेच घड्याळ भारतीय राज्य स्थापन केले आहे. वैश्विक घड्याळ. आता पुढील क्वेश्चन, अंतराळात गगनयान मोहिमेसाठी भारताने किती भारतीय अंतराळवीरांची घोषणा केली आहे? गगनयानासाठी किती जणांची घोषणा केली आहे? तर 5, 6, 4 आणि 2. याचं उत्तर आहे 4. एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर हे 4 पैकी कोण येतं? तर कॅप्टन प्रशांत बालकृष्णन, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चौघांचा या मोहिमेसाठी समावेश केलेला आहे.
तर खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. पुढील क्वेश्चन 18वा, थायलंडमध्ये BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024च्या पदतालिकेत भारताचे स्थान कितवे आहे? थायलंडमध्ये चाललेल्या. तर चौथे, तिसरे, पाचवे आणि सहावे. तर आपलं तिसरं आहे भारताचं थायलंडमध्ये स्थान तिसरं. पुढचा क्वेश्चन, नुकतेच कोणत्या राज्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी चे उद्घाटन करण्यात आले आहे? राजस्थान, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅरोपॅथी, याचं उत्तर आहे महाराष्ट्र. जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? याचे पर्याय येतं 3 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च. तर याचं उत्तर आहे 1 मार्च. 1 मार्च रोजी तो साजरा केला जातो. 1 मार्च जागतिक नागरी संरक्षण दिवस.